ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने संकटाच्या काळात आपल्या शिष्यांना कसा आधार दिला आणि विश्वासाचे महत्त्व शिकवले. आजच्या भागात आपण मत्तय अध्याय 15 मधील महत्त्वाच्या शिकवणी आणि घटनांचा अभ्यास करणार आहोत. येथे धार्मिक नेते येशूला परंपराबद्दल प्रश्न विचारतात, पण येशू त्यांना सांगतो की खरे अशुद्धपण बाहेरून नाही तर मनुष्याच्या अंतःकरणातून येते. तो स्पष्ट करतो की आपले शब्द आणि कर्म आपल्या हृदयाची स्थिती प्रगट करतात. त्यानंतर आपण एका कनानी स्त्रीचा विश्वास पाहतो. ती नम्रतेने येशूकडे येते आणि आपल्या मुलीसाठी मदत मागते आणि तिच्या विश्वासामुळे तिला उत्तर मिळते. पुढे येशू अनेकांना बरे करतो आणि पुन्हा एकदा हजारो लोकांना अन्न देतो. या भागातून आपण शिकणार आहोत की खरे धार्मिक जीवन बाह्य नियमावर नाही तर शुद्ध अंतःकरण आणि दृढ विश्वासावर आधारित आहे. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण मत्तय याच्या 14व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 15चा अभ्यास करणार आहोत. आज आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, येशू शास्त्री व परुषी यांचा निषेध करतो. दुसरा विषय, येशू आपल्या शिष्यांची कान उघडणी करतो. तिसरा विषय, येशू सुरफुनिकी स्त्रीची भूतग्रस्त मुलगी बरी करीतो. चौथा विषय, 4000 लोकांना भोजन देतो. या अध्यायात राजाचा प्रवास पुढे चालू राहतो आणि आता तो वधस्तंभाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करत आहे. त्याचा झालेला अस्वीकार आणि धार्मिक नेत्यांशी झालेला संघर्ष आपण यापूर्वीच पाहिला आहे. हा अध्याय येशूच्या सेवेला शास्त्री आणि परुषी यांच्याशी होणाऱ्या संघर्षाच्या अगदी निर्णायक टप्प्यापर्यंत घेऊन जातो. या अध्यायात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतात. आता आपण येशू शास्त्री व परुषी यांचा निषेध करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण वाचूया मत्तयाचा 15वा अध्याय आणि पहिली 2 वचने. मग यरूशलेमहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवणापूर्वी ते हात धुत नाहीत. शास्त्री आणि परुषी यरूशलेमहून इतके दूर आले होते. मागील अध्यायात आपण पाहिले की येशू आणि त्याचे शिष्य निर्जन ठिकाणी होते, जिथे लोकांना साधे अन्नही मिळत नव्हते. म्हणून त्याने त्यांना भोजन दिले. धार्मिक पुढारी त्याचे ऐकायला आले. हे वरकरणी चांगले वाटते, पण प्रत्यक्षात ते त्याचे कौतुक किंवा शिक्षण स्वीकारायला नव्हे तर टीका करायला आले होते. त्यांची ही भेट मैत्रीपूर्ण नव्हती. त्यांनी त्याच्यावर धर्मग्रंथातील वचने मोडल्याचा आरोप केला नाही, तर परंपरा ज्या त्यांनी धर्मग्रंथा इतक्याच महत्त्वाच्या मानल्या होत्या त्या मोडल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले की त्याचे शिष्य जेवायच्या अगोदर हात का धुत नाहीत. येथे ते स्वच्छतेबद्दल नव्हे तर धार्मिक विधीतील शुद्धीकरणाबद्दल बोलत होते. आजही अनेकांना वाटते की बाह्य विधी करून बाहेरून स्वच्छ आणि धार्मिक दिसणे इतकेच पुरेसे आहे. जाऊया आपण पुढे. 3रं वचन. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? येशू त्यांच्यावर असा आरोप करतो की त्यांनी आपल्या परंपरांच्या साह्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे. त्यांची ती परंपरा खरे तर एखाद्या व्यक्तीला नियमशास्त्राची अवज्ञा करण्याची मुभा देत असे आणि असे करण्यासाठी त्यांनी एक अत्यंत चलाक युक्ती शोधून काढली होती. पुढे जाऊया. 4थं आणि 5वं वचन. कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. प्रभू सांगतो की आई वडिलांचा मान राखणे म्हणजे त्यांची जबाबदारी उचलणे होय.
पण काही लोक आपले पैसे देवाला अर्पण म्हणून घोषित करून पालकांची जबाबदारी टाळत होते. अशी एक धार्मिक प्रथा सुरू करून त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातून पळवाट काढली होती. आजही ख्रिस्ती व्यक्तीची खरी परीक्षा त्याच्या पैशांच्या वापरावरून होते. तो स्वतःच्या पैशांचा आणि देवाच्या पैशांचा विनियोग कसा करतो यावरून त्याची परीक्षा होते. येशूच्या काळातील धार्मिक पुढारी लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढायला मदत करत होते. माझ्या मते देवाला अर्पण देण्यापूर्वी आपली प्रामाणिक देणी फेडणे आवश्यक आहे. आपण आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी अशी देवाची इच्छा आहे. एक मनुष्य त्याच्या पगाराच्या दिवशी मंडळीच्या पालकांकडे आला. त्याचा निम्मा पगार मंदिरात दान म्हणून देऊ लागला. त्याचे कुटुंब घरी उपाशी होते. पालकांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो त्यांच्यावर चिडला. पण नंतर त्याच्या लक्षात आले की तो आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत होता, जे करणे योग्य नव्हते. धार्मिकतेच्या आडून लोक जबाबदारी टाळण्याचा कसा प्रयत्न करतात हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. जाऊया आपण पुढं 7वं आणि 8वं वचन. अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. येशूने शास्त्री आणि परुषी लोकांना ढोंगी म्हटले. पवित्र शास्त्रातील एक अतिशय प्रखर शब्द. आज जो प्रखर वाटतो, पण त्या काळी तो नाटकातील अभिनेत्यासाठी वापरला जात असे. संकेत मिळाल्यावर प्रतिसाद देणारा. येशूने त्यांच्यावर धार्मिक असल्याचे नाटक करणारे असा आरोप केला. ते लोकांना हात धुण्यासाठी विधीवर भर देऊन सांगत होते, पण देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या अंतःकरणाकडे दुर्लक्ष करत होते. अशा धार्मिकतेच्या आडून ते मोशेच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करत होते. प्रियांनो, आपणही अनेकदा कारणे शोधतो. पालक मुलांना जेवणाआधी हात धुवा असे सांगतात, पण मुले टी व्हीवर काय पाहत आहेत, ज्या गोष्टी मनाला हानी पोहोचवतात त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. हात धुणे आवश्यक आहेच, पण मन शुद्ध असणे अधिक महत्त्वाचे आहे. आता प्रभू येशू या विचारावर अधिक प्रकाश टाकतो. यासाठी आपण बघूया 10वं आणि 11वं वचन. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते. येशू जे महान तत्व शिकवत होता ते हेच होते की नैतिक अशुद्धता ही शारीरिक नव्हे तर आत्मिक असते. पुढे जाऊया 12वं वचन. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले. हे आपल्याला कळले काय? प्रभूने परुषांना दुखावले हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले आहेत. आतापर्यंत धार्मिक पुढारी आणि येशू यांच्यात संघर्ष सुरूच होता, परंतु हा त्या संघर्षाचा कळस ठरला आहे. प्रभू आपल्या शिष्यांना उपदेश करणे पुढेही चालूच ठेवतो. 13वं वचन पाहूया. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. येथे लावणे या शब्दाचा अर्थ प्रणाली किंवा योजना असा आहे. येशू असे म्हणत आहे की माझ्या स्वर्गीय पित्याने जी प्रत्येक धार्मिक प्रणाली स्थापित केली नाही ती समूळ उपटून टाकली जाईल. असा अर्थ लावणे फारसे व्यापक ठरणार नाही. पुढे आपण जाऊया 14वं वचन. त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. माझ्या मते हे एक हसू येण्यासारखे विधान आणि निश्चितच एक बोचरा उपहास आहे. पुरुषांनाच येथे आंधळे वाटाडी म्हटले आहे. 15वं वचन. पेत्र त्याला म्हणाला, हा दाखला आम्हाला समजावून सांगा. प्रभू आपल्या शिष्यांशी दाखल्यांच्या रूपाने बोलत होता, परंतु त्यांना त्याचा मुद्दा अद्याप समजला नव्हता. जाऊया आपण पुढं 16 ते 18 ही वचनं. तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते. हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. हे एक उत्कृष्ट तत्व आहे. एखादी व्यक्ती तिच्या मुखात जाणाऱ्या गोष्टींमुळे नव्हे तर तिच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गोष्टींमुळे अपवित्र होते.
कोणीतरी यथार्थ म्हटले आहे की हृदयाच्या विहिरीत जे काही साठलेले असते ते आज ना उद्या मुखाच्या बादलीतून बाहेर पडणारच. येशू काय म्हणतो ते पहा. आपण वाचूया 19 आणि 20 ही वचने. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळवतात. न धुतलेल्या हाताने जेवणे हे माणसाला विटाळवत नाही. आपल्या आजच्या संस्कृतीत ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. आपण नवीन नैतिकतेच्या काळात जगत आहोत आणि यशया याचा 5वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे लोक वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणत आहेत. पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मागासलेले व चुकीचे समजले जाते. पण या स्वातंत्र्याच्या युगात जेव्हा माणूस आपल्या मनातील गोष्टी उघडपणे व्यक्त करू शकतो तेव्हा नवीन नैतिकता दिसून येते का? मुळीच नाही. उलट त्याच जुन्या गोष्टी दिसून येतात. वाईट विचार, खून, व्यभिचार, परस्त्री गमन, खोटी साक्ष, निंदा आणि चोरी. आपण जणू पॅन्डोराज बॉक्स उघडला आहे आणि संकटात पडलो आहोत. पॅन्डोराज बॉक्स म्हणजे मोठ्या आणि अनपेक्षित संकटांचा स्रोत किंवा मौल्यवान वाटणारी पण प्रत्यक्षात शाप असलेली गोष्ट. माणसाच्या वाईट प्रवृत्तींचा उगम त्याच्या अंतःकरणात असतो. म्हणून आत्मनियंत्रण आवश्यक आहे. आज स्वातंत्र्य या नावाखाली विविध प्रभावांमुळे मन दूषित होत असून त्याचा परिणाम विशेषतः तरुण पिढीवर दिसतो. त्यामुळे अंतःकरण शुद्ध ठेवण्याबद्दल येशूची शिकवण अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची ठरते. पुढे आपण जाऊया 21वं वचन. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला. आता आपल्या सार्वजनिक सेवा कार्याच्या काळात आमचा प्रभू पहिल्यांदाच इस्रायलचा प्रदेश सोडून बाहेर पडत आहे. ही बाब विशेष लक्षवेधी आहे, कारण तो इस्रायलमध्ये आला होता तो तिचा राजा म्हणूनच. त्याने जेव्हा आपल्या शिष्यांना सेवा कार्यासाठी पाठवले होते तेव्हा त्याने त्यांना अशी सूचना दिली होती की त्यांनी इस्रायलमधील शहरांमध्येच जावे, परंतु तिच्या सीमा ओलांडून पलीकडे जाऊ नये. त्यानंतर इस्रायलने प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आणि त्यातूनच संघर्ष निर्माण झाला. येशू आणि तेथील धार्मिक पुढारी यांच्यातील संबंध पूर्णपणे तुटण्याचा निर्णायक क्षण केवळ काही वचनांपूर्वीच घडून आला होता. मग पुढे काय घडते? येशू स्वतःच इस्रायलच्या सीमा ओलांडून बाहेर पडतो आणि एक दुसरे महान तत्व प्रस्थापित करतो. आता तो परराष्ट्रीय म्हणजे यहुदी तर लोकांचाही स्वीकार करणार आहे. त्याचे आमंत्रण असे आहे. आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 28वं वचन. तिथं म्हटलेलं आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. पुढे आपण जाऊया 15वा अध्याय 22 आणि 23 ही वचनं. आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठाने म्हणू लागली, अहो प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. सुरफोनिकी स्त्री ही अनेक मिश्रित वंशांची आणि खऱ्या अर्थाने परराष्ट्रीय होती. तिच्या राष्ट्रीयत्वासाठी मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 26 वचन तुम्ही पाहू शकता. तिला दाविदाचा पुत्र म्हणून येशूकडे ती काही हक्क सांगू शकत नव्हती आणि तिने त्याला असे संबोधल्यावर त्याने तिला उत्तर दिले नाही. शिष्य म्हणाले, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ती गोंधळाची आणि थोडीशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करत होती. पुढे आपण जाऊया 24वं वचन. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. हे वाक्य कठोर वाटले तरी ते सत्य होते. येशूने स्वतःला दाविदाच्या वंशातील राजाविषयीच्या भविष्यवाण्यांची पूर्तता म्हणून सादर केले. तो परराष्ट्रीय स्त्रीला ही गोष्ट समजून घ्यायला सांगत होता की तो प्रथम यहुद्यांचा राजा म्हणून आला आहे. हीच मुख्य सत्यता सर्वांनी समजून घेणे आवश्यक होते आणि त्याच्या वधस्तंभावरही हा यहुद्यांचा राजा आहे असा उल्लेख याच गोष्टीची साक्ष देतो. आता ही परराष्ट्रीय स्त्री काय म्हणते ते पहा. 25वं वचन.
तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. तिने जेव्हा येशूला दाविदाचा पुत्र म्हणून संबोधले, तेव्हा तो म्हणाला, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. एक परराष्ट्रीय स्त्री असल्यामुळे दाविदाचा पुत्र या नात्याने त्याच्यावर हक्क सांगण्याचा तिला कोणताही अधिकार नव्हता. तरीही आता ती त्याच्याकडे आली, त्याला प्रभूजी म्हणून संबोधत त्याच्या पाया पडली आणि मदतीची याचना केली. आता तिला नक्कीच मदत मिळणार होती आणि ते आपण पुढे पाहणारच आहोत. वाचूया आपण 26वे वचन. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही. हे एक अत्यंत कडक विधान आहे. अशा प्रकारे झिडकारल्यावर आपल्यापैकी अनेकांनी माघार घेतली असते. आपण तिथूनच माघारी फिरलो असतो आणि म्हणालो असतो, तुम्ही आमच्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही. पुढे आपण पाहू 27वे वचन. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. तुम्हाला आठवत असेलच की आपल्या प्रभूने एका अशा गरीब माणसाविषयी सांगितले होते, जो एका श्रीमंत माणसाच्या मेजावरून खाली पडणारे अन्नाचे तुकडे खात असे आणि कुत्रे येऊन त्याच्या जखमा चाटत असत. इस्रायली लोक कुत्रा हा शब्द यहुदीतर लोकांसाठी म्हणजेच परराष्ट्रीय लोकांसाठी वापरत असत. ही स्त्री तो अपमान सहन करण्यास तयार होती, कारण तिचा प्रभू येशूवर विश्वास होता. जाऊया आपण पुढे 28वे वचन. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. आपल्या प्रभू येशूला या परराष्ट्रीय स्त्रीच्या विश्वासाचे खरोखरच मोठे आश्चर्य वाटले. त्याने म्हटले होते, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला मदत करेन, मी तुमचा भार हलका करेन. आणि एका कनानी स्त्रीसाठीही त्याने नेमके हेच केले. तिच्या उत्तराने एका महान विश्वासाचे दर्शन घडवले होते आणि त्या विश्वासालाच आपल्या प्रभूने प्रतिसाद दिला. येशूचे रोग बरे करायचे कार्य चालूच आहे. पुढे आपण जाऊया 29 आणि 30व्या वचनाकडे. नंतर येशू तेथून निघून गालिल समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले. त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते. त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्यांना बरे केले. मी पुन्हा तुमचे लक्ष त्या मोठ्या लोकसमुदायाकडे वेधू इच्छितो, ज्यांना येशूने बरे केले. हे काही थोडे किरकोळ प्रसंग नव्हते. त्याने हजारो लोकांना बरे केले होते आणि कोणीही हे नाकारू शकत नव्हते की तो बरे करण्याचे चमत्कार करतो. पुढे आपण जाऊया 31वे वचन. मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात. हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचा गौरव केला. आता आपण येशू 4000 भोजन देतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. हा चमत्कार 5000 भोजन देण्याच्या चमत्काराची जवळजवळ पुनरावृत्तीच वाटतो. पुढे आपण जाऊया 32व्या वचनाकडे. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. लोकांविषयीचा त्याचा कळवळा पुन्हा एकदा लक्षात घ्या. पुढे आपण जाऊया 33वे वचन. शिष्य त्याला म्हणाले, एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार? यातून मिळणारा संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. वरकरणी हा चमत्कार 5000 भोजन देण्याच्या चमत्काराची पुनरावृत्ती वाटतो. त्यामुळे मत्तेयाने हा चमत्कार का समाविष्ट केला आहे असा प्रश्न पडतो. कारण त्यामुळे येशूच्या मसीहा असण्याच्या दाव्यांमध्ये काही नवीन भर पडत नाही असे दिसतंय. परंतु या ठिकाणी येशूच्या मसीहा असण्याच्या दाव्यावर भर दिलेला नाही, तर त्या दाव्याच्या नकारावर भर दिलेला आहे. हा चमत्कार हे दाखवून देतो की शिष्य कोणतीही गोष्ट शिकण्यामध्ये किती मंद होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच 5000 भोजन देण्याचा चमत्कार पाहिला होता. तरीही ते पुन्हा अविश्वासाचे तेच प्रश्न विचारत आहेत.
एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार. पुढं आपण जाऊया. 34 ते 36 ही वचने आपण वाचूया. येशूने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7 व काही लहान मासे. मग त्याने लोकसमुदायांना जमिनीवर बसण्यास सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. पुन्हा एकदा त्याने लोकसमुदायांना भोजन दिले. यावरून स्पष्ट होते की मागच्या प्रसंगावरून शिष्य खरोखर धडा शिकले नव्हते. त्यांचा अविश्वास हा एक प्रकारचा नकारच होता. प्रियांनो, अविश्वास हे पाप आहे. रोमकरास पत्र याचं 14वा अध्याय 23 या वचनात म्हटले आहे, जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. इब्री लोकास पत्र याचं 12वा अध्याय 1 वचनामध्ये देखील आपल्याला सांगितले आहे की आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून देऊया. ते ओझे म्हणजे अविश्वासच आहे असे मला वाटते. आपण ख्रिस्तावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे, कारण तो पूर्णपणे विश्वासास पात्र आहे. पण समस्या आपल्यामध्येच आहे. आपला पुढील मुद्दा आहे, प्रभू येशूने पुन्हा लोकसमुदायाला भोजन दिले. वाचूया आपण 37 आणि 38 वचने. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. जेवणारे 4000 पुरुष होते, त्याशिवाय स्त्रिया व मुले होतीच. हे लक्षात घ्या की तेथे 4000 पुरुष तसेच स्त्रिया आणि मुले होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तिथे कुटुंबे उपस्थित होती. पुन्हा जर आपण प्रत्येक पुरुषासोबत एक स्त्री आणि एका मुलाची गणना केली तर भोजन केलेल्यांची एकूण संख्या 12,000 होईल. पुढे आपण जाऊया. 39वा वचन. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला. हा प्रभूच्या गालिलमधील सेवेचा एक भाग होता. मगदान हे गालिल समुद्रावर वसलेले गाव आहे आणि आज ते भग्नावस्थेत आहे. या अध्यायात दिसते की प्रभू येशूचे शिष्य शिकण्यात आणि समजण्यात मागे पडत होते. त्यांचा विश्वास कमकुवत होता, त्यामुळे ते येशूच्या कार्यात अडथळा ठरत होते. धार्मिक नेत्यांशी सततच्या संघर्षामुळे अधिष्ठान वाढलेला असताना शिष्यांच्या अशक्त प्रतिसादामुळे येशूला आणखी अडचणी येत होत्या. तरीही त्यांना समजून घ्यावे म्हणून येशूने मोठा संयम आणि सहनशीलता दाखवली. खरे सांगायचे तर तो तुमच्या आणि माझ्या बाबतीतही खूप संयम बाळगत आहे. आपल्यापैकी अनेकांना त्याला समजून घेण्याची गरज आहे. आपण आपल्या विश्वासात आणि सहनशक्तीमध्ये खूप कमी पडत आहोत. आपण खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवला तर किती बरे होईल. देव करो आणि योग्य रीतीने विश्वास ठेवण्यास त्याची कृपा आपणास सदैव लाभो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की बापा तू सदैव आमच्याबरोबर आहेस. आमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणामध्ये प्रभूजी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करणार आहे. आमच्यासमोर समस्या येतात, अडखळणं येतात, त्यावेळेस तू आम्हाला बाहेर काढण्यास देखील तत्पर असा असतोस. होय प्रभूजी, आज आम्ही जे चमत्कार पाहिले त्याच्यामधून प्रभू परमेश्वरा तुझी कृती तर आम्ही पाहिलीच, ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. त्यासोबत प्रभूजी आम्ही हे देखील शिकलेलो आहोत की बापा तुझ्या गौरवामध्ये आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं अडखळण येऊ नये. आम्ही समजण्यामध्ये मंद बुद्धीचे असू नये. आणि म्हणून प्रभूजी आम्ही आमचं सर्वस्व तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आम्हाला सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देवाला बाह्य परंपरापेक्षा आपल्या हृदयाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. येशूने स्पष्ट केले की खरे अशुद्धपण बाहेरून नाही, तर आपल्या अंतःकरणातून येते. म्हणून आपले हृदय शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. आपण कनानी स्त्रीच्या उदाहरणातून खऱ्या विश्वासाची झलक पाहिली. ती नम्रतेने, चिकाटीने आणि पूर्ण विश्वासाने येशूकडे आली आणि तिला उत्तर मिळाले. यामधून आपण शिकतो की देव कोणताही भेदभाव न करता विश्वासाला प्रतिसाद देतो. तसेच येशूने लोकांवर दया दाखवून त्यांची गरज पूर्ण केली. यातून त्यांचे प्रेम आणि करुणा दिसून येते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू आपल्या शिष्यांना त्याची खरी ओळख कशी प्रगट करतो. तोपर्यंत आपल्या हृदयाला शुद्ध ठेवा आणि विश्वासात वाढत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. योहानाचा शिरच्छेद हेरोदियाने करवला. आजचा प्रश्न, बाई, तुझा विश्वास मोठा असे येशूने कोणाला म्हटले? ए. गालिली बाईला, बी. एका स्त्रीला, सी. कनानी बाईला, डी. कोणालाच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.